नमस्कार मंडळी, सर्वांना कोकणातून शुभ सकाळ। पहाटेचे 7 वाजलेत आणि हे पहाटेचं तुम्ही सकाळचं 7चं वातावरण बघू शकता। खूप सुंदर वातावरण आहे आणि आपल्याला सूर्यदेवांनी देखील दर्शन दिलंय। सूर्यदेवांची सोनेरी किरणं आपल्याला आकाशातून डोकावून पाहत आहेत। मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला हे असं वातावरण खूप कमी अनुभवायला मिळतं। आज आपल्या गावातील पालखी येणार आहे आपल्या घरी, तर त्याची तयारी करायची आपल्याला। सुरुवातीला सकाळी लवकर उठून आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढून घेतली, माझ्या मम्मीने काढली। रांगोळी काढून घरातली सर्व कामे करून सर्वजण तयार होऊन पालखीची वाट पाहत आहेत आतुरतेने। कारण वर्षातून हा असा एक क्षण आहे ज्या दिवशी देव आपल्या घरी आपल्या भेटीसाठी येतात। तर त्याच्यासाठी आम्ही मस्त असे रेडी झालोय आणि आता आपले देव आपल्या भेटीला येणार आहेत। शिमगा हा असा सण आहे, या सणामध्ये देव आपल्या घरी दर्शनासाठी येतात। त्यामुळे प्रत्येक चाकरमानी मुंबईहून 2 का दिवस होईना देवासाठी वेळ काढून येतात। आपण जर देवासाठी वेळ काढला तर देव आपल्यासाठी नक्कीच वेळ काढतात। पालखी बरोबर असलेले सर्व भक्त मंडळी तुम्ही पाहू शकता आणि हे आहेत आपल्या गावातले छोटे वाजंत्री, ते देखील पालखी बरोबर ढोल वाजवत आलेले आहेत आपल्या घरी। आपल्या गावातील आई सताई देवीची पालखी आली आहे आपल्या घरी। तर आपण आईचे कशा प्रकारे स्वागत केलंय तर तुम्ही पाहू शकता। आमची संपूर्ण फॅमिली देवासाठी गावी आली होती आणि आपल्या दारी पालखी येणार आणि आपण घरी नसणार असं होऊ शकत नाही। पालखी आपल्या भक्ताच्या भेटीसाठी प्रत्येक भक्तांच्या दारोदारी घरोघरी जाते आणि आईसाठी आणलेली ओटी माझी आई भरत आहे आणि पालखीला पाहून खूप आनंद होतो जेव्हा पालखी आपल्या दारी आपल्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी येते, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करते। तुझ्या पायाखाली दाबून ठेवशील आणि ते कामधंदे घेऊन जाऊ दे आणि काय त्याची आपल्या मनातून मनभावना आहे ती पूर्ण करशील आणि असाच दरवर्षी पाय माझी तू ठरायला घेऊन येशील असा अर्ज करतो। अर्जाच मानकर संभाळ कर। आणि माझा भाऊ पालखी खांद्यावर घेऊन घरापासून 4 पावले का होईना आमच्या शेजारी असलेल्या घरापर्यंत पालखीला निरोप देण्यासाठी आमच्या खांद्यावर आम्ही पालखीला घेऊन गेलो।